पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन सध्या पर्यटक प्रवासी यांच्या प्रतीक्षेत आहे। 8 एप्रिल रोजी मिनी ट्रेनच्या दुसऱ्या गाडीने केवळ 7 प्रवासी नेरळ येथून माथेरानकडे रवाना झाले। सकाळची पहिली गाडी देखील अर्धी रिकामीच होती। नेरळ माथेरान नेरळ ही 100हून अधिक वर्षाची परंपरा असलेली पर्वतीय मिनी ट्रेन पर्यटक प्रवाशांची लाडकी ट्रेन समजली जाते। या ट्रेनमधून प्रवास करता यावा यासाठी पर्यटक बहुसंख्येने नेरळ आणि माथेरान स्थानकात थांबून राहतात। त्यात आबालवृद्धापासून बहुसंख्य पर्यटक यांची लाडकी असल्याने मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची कायम गर्दी असते। मात्र सध्या एप्रिल महिना सुरू झाला असून लहान मुलांच्या परीक्षा संपल्यात। त्यात 10वी आणि 12वी मधील विद्यार्थ्यांच्या देखील परीक्षा संपल्या असून शनिवार रविवार वगळता माथेरानमध्ये पर्यटकांची वानवा दिसून येते। परंतु पर्यटक कितीही कमी संख्येने आले तरी माथेरानला जाणारी मिनी ट्रेन ही पर्यटकांनी भरून जाते। मात्र यावेळी एप्रिल महिन्यातील बहुतेक दिवस मिनी ट्रेन नेरळ येथून माथेरान येथे जाताना आणि माथेरानवरून नेरळ येथे येताना अर्ध्याहून अधिक रिकामीच असते। माथेरानमध्ये जाणारे पर्यटक रोडावले असल्याचे दिसून येतंय। नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनमधून प्रवास करता यावा म्हणून नेरळ येथील तिकीट खिडकीवर गर्दी असते। मात्र 8 एप्रिल रोजी सकाळी 8:50 सुटणाऱ्या माथेरानसाठी निघालेली मिनी ट्रेन अर्धी रिकामी होती। त्या गाडीचे प्रथम श्रेणीमधील सर्व सीट बुक झाले होते। मात्र त्याहून भयान परिस्थिती नेरळ येथून माथेरानमध्ये जाणाऱ्या दुसऱ्या प्रवासी गाडीची होती। या गाडीचे 5 प्रवासी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या केवळ 7 होती। सर्व प्रवासी D1 प्रवासी डब्यातून प्रवास करीत असल्याने अन्य सर्व प्रवासी डबे रिकामे होते। केवळ 7 प्रवासी यांना घेऊन नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनने प्रवास केला। पर्यटकांच्या लाडक्या समजल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली असल्याने रेल्वे प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।